नमस्कार मंडळी, अंकिताच्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बनवलं आहे मशरूम मसाला. कढईमध्ये गरम पाणी करायला आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि पाणी चांगलं गरम होईपर्यंत आपण एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि जेवढे मशरूम आहेत तेवढे सगळे मशरूम एक एक करून व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. मशरूम धुवून झाले की त्यांना आपल्याला बारीक बारीक पीसेसमध्ये कट देखील करायचे आहेत. तोपर्यंत तिकडे पाणी गरम झालं, त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी हळद टाकूया. हळद आणि मीठवालं पाणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पाणी मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण बारीक कट केलेले मशरूम ॲड करूया आणि मशरूम आपल्याला जास्त टाईम नाही, 2 ते 3 मिनटं फक्त पाण्यात ठेवायचे आहेत. नंतर लगेच काढून घ्यायचे आहेत आपल्याला मशरूम, नाहीतर ते नरम पडून जातात आणि चव देखील राहत नाही मशरूमला. आता त्याच कढईत आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे सर्वात पहिला आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहे. नंतर टमॅटो ॲड करायचं आहे. नंतर काजूच्या बिया आणि देठावली कोथिंबीर ॲड करायची आहे. हे मिश्रण सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. त्याच कढईत आपण तेल ॲड करणार आहे. थोडंसंच तेल ॲड केलं, मी जास्त तेल नाही ॲड केलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जिरं ॲड करणार आहे. जिरं मस्त तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. कांदा ॲड करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टमॅटो ॲड केला आहे आणि कांदा टमॅटो आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा टमॅटो मिक्स झाला की त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट ॲड करणार आहे. ती मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद, गरम मसाला, लाल तिखट मसाला, आपल्याकडे जे काही मसाले असतील ते सर्व मसाले आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि मसाले ॲड करून झाल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे ग्रेव्हीसाठी. कांदा टमॅटोच्या थोडंसं पाणी टाकलं तर ग्रेव्ही खूप मस्त येते. आणि बघा, थोडंसं पाणी ओतलं आणि ग्रेव्ही एकदम छान आली आहे मसाल्याला आणि मसाले देखील आपले करपत नाही पाण्यामुळे. आणि नंतर त्याच्यामध्ये आपण जे मिक्सरला वाटण ग्राइंड केलेलं ते ॲड करून घेतलं आहे आणि व्यवस्थित ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर कलर बघू शकता, पूर्णपणे कलर चेंज होतो ग्रेव्हीचा. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ग्रेव्हीवाली भाजी आहे म्हटलं थोडीशी किंचितशी साखर ॲड करायची आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ग्रेव्हीमध्ये आपण जे मशरूम आहेत ते आपण त्या ग्रेव्हीमध्ये ॲड करणार आहे. मशरूम ॲड करून झाले की आपल्याला मशरूम व्यवस्थित त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि थोडीशी त्याला आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत मशरूमला, थोडंसं, जास्त नाही. कारण मशरूम जास्त शिजायची गरज नाही, ऑलरेडी ते सॉफ्टच असतात त्यामुळे लगेच शिजून जातात. त्याच्यानंतर दुधातली शाई ॲड केली, कोणी अमूल फ्रेश क्रीम देखील तुम्ही ॲड करू शकता. आणि वरून थोडीशी मी कोथिंबीर ॲड केली आहे. अशी आपली मशरूम मसाला भाजी रेडी झाली आहे. एकदा नक्की बनवा आणि भाजी आवडली असेल तर माझ्या पेजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी.